तर विरोधकांना आरक्षणाचं कोडं सोडवायचं नाही, ते अडकवायचं आहे. आरक्षणाच्या सर्व पक्ष बैठकीवरून धनंजय मुंडेंनी विरोधकांचा समाचार घेतला होता. तर त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी चेतन नावरे यांनी. श्री धनंजय मुंडे आहेत सर, विजय वडेट्टीवार आत्ताच बोलून गेलेले आहेत की आम्हाला पहिल्या बैठकीत झालेलं काहीच माहिती नसताना मी दुसऱ्या बैठकीला कसं आहे. बघा, या बाबतीमध्ये काल स्पष्टपणानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की याबाबत सर्वांना निमंत्रण दिलं गेलं होतं आणि निमंत्रण दिल्यानंतर सुद्धा ते आले नाहीत. त्यामुळं स्वाभाविक आहे की हे जे काही आज आरक्षणाचं कोडं यांना सोडवायचं नाही, तर हे तापवत ठेवायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची. एकंदरीतच आपण पाहू शकतो कृषी मंत्री आहे की आरक्षणाचा कोडा आहे ते सोडवण्याऐवजी तापवत ठेवण्यामध्ये कुठेतरी सरकारचा डाव असल्याचं, विरोधकांचा डाव असल्याचं सरकारचं आता म्हणणं आहे. आणि त्यामुळे एकूणच विरोधक आणि सत्ताधाऱ्यावरून आज पुन्हा एकदा विधानसभा आणि विधान परिषद सभागृहांमध्ये आरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. कॅमेरामॅन राजेश मनियारसह मी चेतन नावरे, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.